हळदीचे असले असते ना तर मला फरक पडला असता की हे डोसा खायला लागले मला आणला नाही. काय चेंजेस आहेत काय नाही ते तुम्हीच सांगा. मी लसणाची चटणी बनवली ती शेंगदाणे, एवढा मस्त वास यायला लागला होता ना. नमस्कार भावांनो आणि बहिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. तर सकाळीच वंश पप्पा आले होते ट्रिपवरून आणि आता गेलेत वंशला घेऊन गॅरेजवर काम करण्यासाठी. तर गॅरेजवर त्यांनी डायरेक्ट जाणार होते पण म्हणले वंशला घेऊन जातो, आजचा दिवस वंशला माझ्यासोबत ठेव, आजच्या दिवस त्याला शाळेला सुट्टी वगैरे दे. तर एवढ्या गडबडीत सुद्धा का नाही त्यांनी आले, वंशला घेऊन गेले. तर हेच असते बाप आणि लेकाचं प्रेम आणि असंच प्रेम राहू दे त्यांचं. तर माझ्या पोटात कावळे ओढायला लागले होते, तर गरम वगैरे पाणी प्यायचं होतं मला. आता कावळे थोडेसे म्हणजे थोडंसं लकलक व्हायला लागले, त्यामुळे आता गरम पाणी वगैरे पिते आणि दिवसभराचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते कसा जातो आजचा दिवस. कारण की आता तर तरी दोघंजण बाहेर नाश्ता वगैरे करणार आहेत, माझा तर काही चान्स नाही आता. कारण की उलट बरं झालं माझ्यासाठी, घरी आणून करण्यापेक्षा बाहेर केलेला चांगला आहे. आजचे दिवस बाहेरच करतो म्हणले. आणि आता मला भाजी वगैरे चपाती भाजी वगैरे बनवायची, भेंडीची भाजी चपाती वरण भात असं गोष्टी बनवते मी, नंतर बनवणार आहे थोड्या वेळानं. तर सगळं दिवसभराचं पण रुटीन शेअर करते, आजचा दिवस कसा गेला काय नाही ते पण तुमच्यासोबत सांगते. तर आपल्या पिठाचे गोळे करत होते, तर तेव्हा गोळे करताना माझ्या हात असं एकदम जाम आपलं असं एकदम दाबून फिरवावं लागत होतं मला. असं गोळे करताना जड जायला लागले होते थोडंसं हात माझे फिरवताना असे. आणि अजून एक गोष्ट बिस्किट पुडा. तर तुम्ही म्हणतात चाल बिस्किट पुडा का बरं दाखवायला लागले, तर त्याचं पण एक कारण आहे. कारण की आधी मी नेहमी ना बिस्किट असलं की मला काही कंट्रोल व्हायचं नाही, लगेच मी बिस्किट दिसलं की चहा आणि बिस्किट खायला लगेच पळायचे. आता तसं नाही, माझं मन करायला लागलं होतं की बिस्किट आहे खावं खावं, पण पुन्हा लक्षात यायला लागलं की लगेच आपलं चॅलेंज चालू आहे आणि आता आपण खाल्लं की मग आपण कंट्रोल करू शकणार नाही, हे माहिती होतं. म्हणून का नाही मी खाल्लं नाही. आणि ही एक गोष्ट होती ती तुमच्यासोबत सांगायची होती. आता माझं काम राहिलेलं आहे बाकीचं, ती सगळं आवडतं. स्वयंपाक वगैरे झालाय तर सगळं आवरून घेते. आणि तर आता माझे कपडे वगैरे झालेले आणि कपडे झाल्यानंतर ना माझं असं नरडं कोरडं पडायला लागलं. असं मला आधी होत नव्हतं की माझं कोणता पण काम केलं, स्वयंपाक पण करता करता का मला नुसतं पाणी प्यावं लागायला लागलं, सारखं माझं नरडं कोरडं पडत होतं. आणि आता पण तसंच झालं, कपडे वगैरे धुतले, कपडे धुताना मला तहान लागली होती, माझं नरडं कोरडं पडायला लागलं होतं. पण ह्याच्या आधी मला असं काही होत नव्हतं, म्हणजे पाणी पण प्यायची आठवण होत नव्हती. पण आता मी जास्त करून जेवढं होईल तेवढं पाणी प्यायला लागल्यामुळं का कशामुळं की पण माझं का नाही नरडं खूप जास्त कोरडं पडायला सारखं सारखं, आणि सारखं सारखं पाण्याची आठवण होईल, सारखं सारखं मी जास्त पाणी प्यायला लागले. तर ही एक बदल आहे मला वाटतंय. तर ऋषी पप्पांनी मला आता व्हिडिओ कॉल केला होता की ती डोसा खायलेत म्हणून दाखवायला लागले होते. तर मी ही आधीची असली असते ना तर मला फक्त आता कितवा 6वा दिवस आहे की बहुतेक आपला, हो 6वा दिवस आहे आज आपला, आज सोमवार आहे ना. तर त्यांनी व्हिडिओ कॉल करून मला दाखवायला लागले होते की डोसा खायला लागला बघ. ते किंवा वंश मला चिडवायला लागला होता. जर मी हळदीचे असले असते ना तर मला फरक पडला असता की हे डोसा खायला लागलेत मला आणला नाही. तर मी ते डोसा बघत बघत एक ग्लासभर पाणी पिले बघा. मला असं म्हणजे क्रेविंग झाली नाही, म्हणजे बघून थोडंसं माणसाला होतं ना तसं, ती म्हणजे डोसा बघितला की असं छान वाटणार, तेवढंच झालं. पण असं नाही की मला आता डोसा पाहिजेच आहे, मला खायचंच आहे. आधी माझं असं राहायचं की मला आत्ताच्या आत्ता डोसा पाहिजे आणि आत्ताच्या आता आणा, मला खाऊ वाटायला आता ह्या टायमिंगला तर पाहिजे म्हणजे पाहिजे. पण म्हणजे आता बघितल्यानंतर तर जास्त खाऊ वाटणार ना, असं आपल्यासमोर आपले माणसं बसून खायला लागले तर, मला व्हिडिओ कॉल करून दाखवायला लागले तर आज मला बिलकुलही तसलं काही झालं नाही ना, वाटलं पण नाही की मी खावं. उलट माझ्या मनात आलं की आपलं तर डाएट चालू आहे बाबा, असलं आपल्याला जमणार नाही. आता तसं डोशानं काय होत नाही, पण माझं चालू आहे ना 30 दिवसाचं चॅलेंज. त्याच्यामध्ये ना फक्त मी एकच गोष्ट खायला लागली आणि तीच गोष्ट खाते, आणि त्या ती काही चपाती भाजी नाही, एवढंच सांगते मी तुम्हाला. ती कोणती ती सांगणार आहे मी लवकरच. तर आजचं वजन तुम्ही बघा, आजचा आपला म्हणजे 6वा दिवस आहे, पण ब्लॉगचा 5वा आहे, कारण की मी एक दिवस लेट केलं होतं. तर बघा काय चेंजेस आहेत काय नाही ते तुम्हीच सांगा. तर नंतर बोलूयात आपण. अजून मी बोर्नविटा सुद्धा नाही पिलेला. मस्तपैकी शेंगदाण्याची चटणी बनवली होती आणि लसणाची चटणी बनवली होती, शेंगदाण्याची लसूण वगैरे टाकून. तेवढा मस्त वास यायला लागला होता ना, थोडं खाऊ वाटायला लागलं होतं, पण थोडंसं मनाला कंट्रोल केलं अजून. आणि वैशपप्पासाठीच बनवली होती, तर जेवायला बसलेत ते. इथं मस्तपैकी शेंगदाण्याची चटणी, लोणचं, भेंडीची भाजी थोडीशी होती आणि चपाती. तर ते जेवण करतायत. पण आता ह्या वेळेस ना मी कंट्रोल करायला लागले सगळ्या गोष्टी. तर हे पण आल्यानंतर कंट्रोल करायला ही महत्त्वाची गोष्ट आहे माझ्यासाठी. आता आपला कितवा दिवस आहे, 6वा दिवस आहे.
तर आज बघूयात, आजचा दिवस तर मस्त गेलाय. तर बघूयात आता उद्याचा दिवस कसा जातो काय नाही. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला काय नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. तर चला बाय.